न्याय हक्कासाठी या अकलूज शहरामध्ये ज्या अकलूज शहराने राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं, सहकार मंत्री पद भूषवलं, अशा अकलूज शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे। सरकारी पट जमीन मागासवर्गीय वसतिगृहाला द्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांचा सरकारला इशारा। अकलूज येथील सरकारी पट जमीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीसाठी समाज कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात यावी, अन्यथा दिनांक 26 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी दिला आहे। मौजे अकलूज नगरपरिषद हद्दीतील गट नंबर 84/6/2 पैकी क्षेत्र 0 हे 56 जागा वर्ग 2 ही सरकारी पट जमीन शर्तभंग झाली आहे। महसूल विभागाच्या भविष्यकालीन योजनेसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे। असे असताना महसूल प्रशासनाची जागा अकलूज उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आले आहे। गेली 14 वर्षांपासून ही जागा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मिळावी म्हणून आंदोलने, उपोषणे केली आहेत। मागासवर्गीयांच्या विषयाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे आणि उपजिल्हा रुग्णालय सध्या प्रशस्त अवस्थेमध्ये असताना काही कारण नसताना श्रेणीवर्धन 100 खाटांचे रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे। हा चिंतेचा विषय आहे। सरकारी पट 56 जमीन महसूल प्रशासनाची आहे। माळशिरस तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाचे सर्व कार्यालय आहेत। सध्या त्यांना या जागेची गरज वाटत नाही। माननीय महसूल मंत्री श्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब आणि सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची दया करून अकलूज येथील ही सरकारी जमीन समाज कल्याण विभागाकडे वर्ग करावी। अकलूज येथे शाळा, कॉलेज, ITI, नर्सिंग, कला व क्रीडा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीची ही जागा असल्यामुळे महसूल प्रशासनाने समाज कल्याण विभागाला ही जागा विकत द्यावी आणि समाज कल्याण विभागाने मुलांसाठी स्वतंत्र तसेच मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारावे। गेली 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे तसेच सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांना उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। अकलूज शहरामध्ये सरकारी नियोजित जागा अन्यत्र शिल्लक नसल्यामुळे हा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा। तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला दिलेली 100 खाटांच्या श्रेणीवर्धनाची मंजुरी तात्काळ रद्द करावी, अन्यथा दिनांक 26 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी गणेश खंडागळे व दिगंबर साठे उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी दादासाहेब लोखंडे, भारतीय दलित महासंघाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर शिवसेनेचा सोलापूर जिल्हा उपप्रमुख। 86चा 2B 56R सरकारी पड जागा, ही जागा शर्तभंग झालेली आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या अखत्यारीत ही जागा आलेली आहे आणि ही जागा समाज कल्याण यांनी विकत घ्यावी आणि त्या ठिकाणी मागासवर्गीयांचं विद्यार्थी वसतिगृह व्हावं म्हणून गेली 12 ते 13 वर्षापासून मी उपोषणे, आंदोलने करून पाठपुरावा करत आहे। आपण जी बघताय ती क्षेत्र 56R आहे। यामध्ये ही कंपाऊंड आणि शेती महामंडळाची जमीन, यामध्ये मोजणी न करता, कुठल्याही प्रकारची मोजणी न करता हे अशा पद्धतीचं वॉल कंपाऊंड बांधण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता जी 56R पड जमीन आहे ही महसूल प्रशासनाच्या अखत्यारीतली जमीन आहे। महसूल प्रशासनाने सामाजिक न्याय विभागाला विकत द्यावी आणि सामाजिक न्याय विभागानं समाज कल्याण विद्यार्थी वसतिगृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह या ठिकाणी व्हावं म्हणून गेली 10 ते 12 वर्ष झाला आम्ही मागणी करतोय। पण उपेक्षित सर्वसामान्यांच्या, वंचितांच्या न्याय हक्कासाठी या अकलूज शहरामध्ये ज्या अकलूज शहराने राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं, सहकार मंत्री पद भूषवलं, अशा अकलूज शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे। सांगायचं जर झालं
तर ही जमीन शेती महामंडळाची आहे आणि शेती महामंडळाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला भाडेतत्वावर दिलेले आहे। या गटामध्ये मागासवर्गीयांची बी काही आरक्षित जागा आहे, ती जागा या ठिकाणी मोजणी करून काढणं गरजेचे आहे। बेकायदेशीररित्या ही चाललेला हा जो कारभार आहे तो मी राज्याचे महसूल मंत्री असतील, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असतील, सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब असतील, मी आपणास आज प्रांताद्वारे निवेदन दिलेलं आहे। आज ही जागा मोकळी असताना, पड असताना आणि उपजिल्हा रुग्णालय अतिशय तिथं ही जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी तुम्ही 100 खाटांचं तुम्ही नियोजन करू शकता, जागा भरपूर शिल्लक आहे। असं असताना या जागेमध्ये पुन्हा दुसरं हॉस्पिटल या ठिकाणी 50-100 खाटाचं हॉस्पिटल उभारायचं अशा पद्धतीची मंजुरी आरोग्यमंत्री आबिटकर साहेब यांनी दिलेली आहे, ती तात्काळ रद्द करावी, अन्यथा मी शिवसेना स्टाईलने आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि राज्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थी त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपले सरकारचं लक्ष वेधणार आहेत। तरी तात्काळ त्यांना दिलेली मंजुरी रद्द करा आणि ही 56 जमीन मागासवर्गीयांसाठी द्यावी आणि आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांनी जवळपास 100 ते 150 कोटी रुपये निधी या इमारतीचा शिल्लक आहे तो या ठिकाणी वापरून, या ठिकाणी जवळच विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलन आहे, कॉलेज आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ITI आहे, सुखसुविधा आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी वसतिगृह उभारल्यानंतर या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होणार आहेत। म्हणून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आदरणीय साहेब दया करा, अन्यथा हा आवाज केंद्र शासनापर्यंत जाणार आहे, याची नोंद घ्यावी। जय